स्टडी करायचं काम एक्सट्रिन्सिक. एक्सट्रिन्सिक आणि मी मुद्दाम याला नाव देणार आहे म्हणजे का तर तुम्हाला ते सोपं वाटतं. खूप इम्प्युअर म्हटलं बरोबर आहे का. हे नाव अवघड झालंय. जसं की मला आणखी आठवतं मी काहीतरी 12वी 11वी पुन्हा 10वीची बॅच होती. त्याच टाइमला तिथं होतं स्कूल ऑफ एलिमेंट नावाचा चॅप्टर होता त्या सिलेबसला. आणि मला असं वाटतं तुम्ही 10वीला होता तेव्हा क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स काहीतरी असं चॅप्टर झालं. चॅप्टरचं नाव बदललं पण ऍक्च्युअली कंटेंट सेमच होता ना. मग कुठंतरी तिथं डोबेरायनर होतं, हे होतं, ते होतं, काय होतं. आणि मग तिथं डोबेरायनर आणि त्याचे ट्रायड्स होते. काय होते आठवत असेल डोबेरायनरची. आणि मग कुणीतरी त्याला त्रिक म्हटलं. मग मला प्रश्न पडला बाबा मी जर डोबेरायनर असतं, मी जर शोध लावला असतं तर मी ट्रायड बिरियड काय म्हणलं नसतं म्हणलं. मी डायरेक्ट ट्रायंगल म्हटलं असतं. म्हणलं मी काय म्हणलं असतं ट्रायंगल. तर ट्रायडच्या कंपॅरिझन मध्ये ट्रायंगल वर्ड हा फॅमिलियर आहे, आमच्या ओळखीचे. दुसरी गोष्ट लोकांना समजून सांगायला खूप सोपं होतं ते. कसं काय तर त्याची कॉन्सेप्ट कशी होती की समजा ए बी आणि सी हे 3 एलिमेंट असतील तर हा बी जो आहे ना ज्याला तुम्ही मिडल म्हणत होता ह्या दोन्हीचा काय असायचा तो ऍव्हरेज असायचा. बरोबर आहे की नाही. मग लेकराला सांगू शकत होतो की हा तो ट्रायंगल आहे. हा तुमचा समजा ए घेतला, हा समजा सी घेतला तर हा काय ठेवला मी समजा बी ठेवला. आणि बी ह्या दोघांचा कसा आहे एक छोट्या कॉन्सेप्टने त्या लेकराला कायमस्वरूपी लक्षात राहत होतं. पण दुर्दैव असं की मी उशिरा जन्मलो. असो मग नावात मग कोणा जास्त वेळ द्यायचा इम्प्युअर. शेवटी सगळं बाकीचं तर माहित आहे. सेमी कंडक्टर तर आता सगळ्यांना कळालं असेल इम्प्युअर आहे. मग आता बरंच काय नोट्स प्रमाणे होईल, आपल्या भाषेत काहीतरी होईल. पण एक गोष्ट साधी सोपी कळायला पाहिजे की माझ्याकडे एक प्युअर सेमी कंडक्टर आहे. म्हणजेच माझ्याकडे कसलं आहे तर माझ्याकडे आहे हा नाव तुम्ही बोलायची. व्हेरी गुड बाळांनो. मग या प्युअरला मी काय करणार आहे. मग प्युअरला इम्प्युअर करण्यासाठी मला एक प्रोसेस करावी लागेल त्याच्यावर आणि त्याला तुम्ही नाव दिलं होतं डोपिंग. आणि मग डोपिंग केली की मला काय मिळाला एक्सट्रिन्सिक. बरोबर आहे का रे बाळांनो. मग साध्या सोप्या गावठी भाषेत मला काय करायला असतं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज इम्प्युअर सेमीकंडक्टर. बरोबर आहे की नाही. साध्या सोप्या भाषेत मला काय समजेल दी इम्प्युअर सेमीकंडक्टर. दी इम्प्युअर सेमीकंडक्टर is known as काय नाव दिलं तुम्ही त्याला एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. बरोबर आहे का. एवढं साध्या सोप्या भाषेमध्ये आम्हाला लिहिता आलं समजा. पण हे इम्प्युअर करणं म्हणजे काय किती पाणी घेतलं किती मीठ टाकल्यासारखं नसतं ना. तर खूप सारे रूल्स रे काल डोपिंग मध्ये शिकलो आपण सगळं डिटेल मध्ये शिकलो. मग एवढं सोपं नसतं ते. कसंही करायचं काय त्याला काही स्टँडर्ड फॉर्मॅट असतो त्याचा की एवढं असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. म्हणून जर आपण आपल्या थोडस नोट्स कडे इकडे तिकडे गेलो तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी कसं सांगितलेलं. त्यांनी सांगितलेलं असतं वेन आता त्या हे प्युअर सेमीकंडक्टर आहे त्यात किती पण इम्प्युरिटी टाकायची ना. हे पाणी किती पण ठीक आहे थोडं कमी जास्त होईल फिक्स आहे. कोणाला कमी मीठ लागतं कोणाला जास्त लागतं ठीक आहे नो प्रॉब्लेम. पण तिथं सुद्धा किती पण नाही ना टाकू शकणार तुम्ही. मग इथं तर खूप रूल्स अँड रेग्युलेशन्स आहे समजा. मग किती पण इम्प्युरिटी टाकता येते का नाही ना. म्हणून म्हटलं जातं कसलं रे बाळांनो कंट्रोल्ड. बरोबर आहे ना. काल डोपिंग मध्ये स्टडी केलं होतं कंट्रोल. वेन कंट्रोल अमाऊंट कसं पाहिजे त्याचं कंट्रोल मध्ये किती तर काल शिकवलं होतं 10⁸ जर ऍटम असतील कोणाचे प्युअरचे तर इम्प्युअर किती टाकायचा 1. म्हणजे 10 कोटी आयटम असतील प्युअरचे तर 1 आयटम कशाचं टाकायचं अशी कॉन्सेप्ट आहे. बरोबर आहे की नाही. हा मग बघा आता वेन कंट्रोल अमाऊंट ऑफ काय टाकायचे कुठलं काही टाकून जमेल का कसली इम्प्युरिटी टाकून जमेल का तर ती कसली असली पाहिजे सुटेबल. काल आपण बघितलं होतं
वेन कंट्रोल अमाऊंट ऑफ कशाचं रे बाळांनो सुटेबल वेन कंट्रोल अमाऊंट ऑफ सुटेबल इम्प्युरिटी इज ऍडेड बरोबर आहे ना ऍड करावी लागेल टाकावी लागेल ऍडेड कशामध्ये ऍडेड टू प्युअर सेमीकंडक्टर then the semiconductor कशा त्याच्यात टाकलं ते ना then the semiconductor is known as very good बाळांनो extrinsic semiconductor बरोबर आहे का नाही समजतं काय रे सोन्यांनो एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर एक्सट्रिन्सिकचा अर्थ कळाला पण त्यासाठी काय कसं करावं लागलं प्रत्येकाला कळलं काल जे ऍबसेंट होते त्यांना सुद्धा कळालं का त्याच्यात काय टाकावे लागणार इम्प्युरिटी टाकताना सुटेबल कुठे गेलो सुटेबल याचा अर्थ कळाला होता का आणि कंट्रोल हे संख्यात्मक सांगेल सुटेबल त्याच्या फिजिकल ऑदर पॅरामीटर सांगेल आणि तसं टाकलं तरच ते प्युअर सेमीकंडक्टर इम्प्युअर होईल आणि आपल्याला पाहिजे तसं भेटेल गरजेपेक्षा जास्त टाकलं की तुम्हाला सांगितलं तुम्ही काय होईल तर त्याचं जे क्रिस्टलाइन प्रॉपर स्ट्रक्चर आहे ते काय होईल कोलॅप्स होईल डिस्ट्रॉय होईल बरोबर आहे की नाही म्हणजे त्याला सुद्धा आपल्याला डिस्टर्ब करून चालणार नाही आणि मग बाळांनो जर तुम्हाला हे समजलं असेल तर आता तुमच्या स्क्रीनवरती आहे एक्सट्रिन्सिक आणि ह्या एक्सट्रिन्सिकचे प्रकार असतात दोन व्हेरी गुड एक आहे एन टाईप एन कशासाठी असतो निगेटिव्ह एनचा अर्थ काय झाला एन स्टँड्स फॉर निगेटिव्ह दुसरा असतो आता मी सांगायची गरज नाही पी स्टँड्स फॉर एवढं तर आम्हाला कळत असतं मग आता आज जे नवीन आहे ते म्हणतील पी आणि एन कसं ठरवायचं तर परत त्यांच्यासाठी 2 मिनिटं सगळ्यात अगोदर तुमचं प्युअर सेमीकंडक्टर जे असतं त्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात 4 बरोबर आहे ना 4 मग 4 आहेत बाहेरच्या ऑर्बिटमध्ये प्युअर कडे किती इलेक्ट्रॉन आहेत तर 4 आहेत असं तुम्ही म्हणता किती आहेत 4 मग आता एन टाईप साठी तुम्ही किती ऍड करता 5 एन टाईप साठी 4 मध्ये किती ऍड करता मग तुम्हाला माहित आहे 4 आणि 5 किती होतील मग त्या एलिमेंटला 9 लागतात का 8 लागतात मग ते काय करतं त्याला असं करतं ते 8 प्लस मग हे काम झालं आणि याला कसं समजायला लागतं ते मग एक इलेक्ट्रॉन तिथं काय झाला वाढला एक्स्ट्रा एक्सेस म्हणून याच कॉन्सेप्टला किंवा या प्रकारच्या इम्प्युरिटीला डोनर इम्प्युरिटी सुद्धा म्हणतात काय म्हणतात त्यांना डोनर या शब्दाचा अर्थ कळतो ना डोनर हा देणारा असतो मग हे काय करतात एक इलेक्ट्रॉन डोनेट करतात देऊन टाकतात इझिली देऊन टाकतात रस्त्याने चाललो कोणी म्हणलं दे रे बाबा लगेच द्यायचं डोनेट केलं आपण बरोबर आहे की नाही आणि मग तुमच्या लक्षात आलं की एन टाईपला डोनर वगैरे ते कसं होत असेल मग पी टाईपचं कसं असेल तर सगळ्या गावाला माहित आहे किती असतात इलेक्ट्रॉन 4 मग पी टाईप वाले काय करतात तर त्यांच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये मग 3 म्हणजेच त्यांना कसं म्हणलं तुम्ही ट्रायव्हॅलंट बरोबर आहे की नाही आणि इकडे मग कसे असतील हे पेंटाव्हॅलंट बरोबर आहे की नाही बरोबर आहे का आणि मग बाळांनो जर इथं तुम्हाला गरज कितीची 8 ची ना पण 8 होण्यासाठी मायनस म्हणजे एक यांना काय व्हायला कमी पडायल्यामुळे ते मागत जाणार ना आता नाही येतं आपल्याकडे समजा एक गोष्ट पाहिजे आपल्याला ते नाही आपण मागणार ना कोणाला तरी म्हणून त्यांना म्हटलं जातं ऍक्सेप्टर यांना काय म्हटलं जातं बरोबर आहे की नाही ते मागत असतात घ्यायचं बघत असतात समजलं का मग याच्यातलं एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं एखादं आपण खूप सारे पुढे बघणार आहोत तर आपण मागच्या वेळेस घेतलं होतं आर्सेनिक बरोबर आहे की नाही आणि इकडे जर एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण घेतलं होतं अल्युमिनियम बरोबर आहे का कारण अल्युमिनियमच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत तर आर्सेनिकच्या किती आहेत 5 आहेत आणि मग बाळांनो याचे जे मेन 2 टाइप्स आहेत ज्याच्यामध्ये एकाला मी म्हणणार आहे एन टाइप तर दुसरं काय असणार आहे पी टाइप आता जे आपण मागच्या 5 मिनिटांमध्ये स्टडी केलं त्याचा रिपीट होत राहणार आहे लक्षात आलं का तर आता आपलं पुढचं टायटल नक्कीच काय असणार आहे बाळांनो एन टाइप म्हणजे हे डबलच होणार सगळं समजलं का इथपर्यंत मग इम्प्युअर सेमीकंडक्टरचे किती प्रकार स्टडीला असतील
2. त्याच्यामुळे बाकीचे सगळे प्रकार 2-2च पडत जातात. समजलं का सगळ्यांना? इथपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात का? नक्की? एवढाही कुठेही डाऊट असेल तर त्या टीचरला थांबवा. लेकरांना न समजता पुढं आम्हालाही काही तोरण तोडायचं नसतं. आणि जोपर्यंत तुम्हाला सिलेबस समजवणं आणि सिलेबस संपवणं ह्या खूप वेगळ्या कॉन्सेप्ट आहे. सिलेबस कोण संपवण्यामध्ये एक्सपर्ट आहे तुम्हाला माहित आहे, सिलेबस कोण समजवण्यामध्ये एक्सपर्ट आहे हेही तुम्हाला माहित आहे. तुम्हाला समजणं हे सगळ्यात पहिलं प्राथमिक काम असलं पाहिजे कुठल्याही शिक्षकाचं. आणि मला असं वाटतं इथपर्यंत जर समजलं असेल तर पुढच्या पायरीला जायचंय. नक्की कळालं? मग 5 इलेक्ट्रॉन ज्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये आहे त्याला काय म्हटलं जातं? पेंटा म्हणजे पंच म्हणजे 5. बरोबर आहे ना? ट्रायंगलने कॉन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. बरोबर आहे ना? इथं एक कमी पडतो, इथं एक जास्त झाला देऊन टाकायचं, कमी पडलं मागायचं. लक्षात आलं का? मग मागणारा, घेणारा, ऍक्सेप्ट करणारा, देणारा, डोनेट करणारा, त्याच्यावरून एवढं सोपं असतं. तिथं काय 4 वेळा हे असं लक्षात ठेवा ते तसं लक्षात बिलकुल गरज नाही. ते समजलेलंच असतं सगळं. नक्की? जर हे सगळं समजलं असेल तर चला लगेच टॉपिक आपला, त्याचं नाव नक्कीच काय असेल रे बाळांनो? एन टाईप सेमीकंडक्टर. एन टाईप सेमीकंडक्टर. आता मला सांगा, एन टाईप सेमीकंडक्टर प्युअर असेल का इम्प्युअर? काय बालिश प्रश्न आहे ना, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये तुम्ही काय ऍड केलं तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली. बरोबर आहे की नाही? समजतंय का? मग आपण तसं बघूया आपण थोड्या वेळासाठी. तर मला याला थोडस अगोदर याला व्यवस्थित बसवू द्या. आता माझा जर छोटा एक प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला तर त्याला तुम्ही कसं माघारी पाठवणार बघा. आता माझा प्रश्न हा आहे की मग एन टाईप सेमीकंडक्टर काय असेल? कसं त्याला सांगणार तुम्ही? हा ब्रह्मा, मी ब्रह्मा. एन टाईप सेमीकंडक्टर जो आहे त्याला जर बोला म्हटलं की एन टाईप सेमीकंडक्टर कसा बनेल किंवा कसा असेल किंवा डिफाईन करा किंवा त्याच्याबद्दल सांगा काहीतरी. आतापर्यंत जे कळालं ते शेवटी मला तर शिकवावंच लागणार आहे. पण एवढ्या बडबडीनंतर जर तुम्हाला कळलेलं असेल तर मला छान वाटतं का अरे हा, इथं आपण डायरेक्ट रेडीमेड सांगायच्या अगोदरच लेकरांनी आपल्याला सांगितलं, रिस्पॉन्स दिला, हे चांगलं वाटतं. एक्स्ट्रा हा, पण त्याला कसं ऍक्च्युअली एन टाईप बनला कोणापासून? प्युअर पासूनच ना. हा, मग त्याला कसं सांगणार तुम्ही? हे सेमीकंडक्टर तो बनला कोणापासून? प्युअर पासून. कसा बनला? तर काहीतरी ऍड केलं. काय ऍड केलं? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. काय टाकलं त्याच्यामध्ये? पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी. कशात टाकली? प्युअर मध्ये. कुठलीही गोष्ट दुधात पाणी घातल्यावर त्याला म्हणावं लागेल इम्प्युअर दूध. कसलं? डोळे दिलेत ना देवाने आपल्याला, हे करावं लागेल की नाही? लक्ष द्यावं लागेल की नाही? 2 डोळे दिलेत, वरती एवढे चष्मा घातलाय, 2 कान दिलेत, आणि ह्या 6 गोष्टी पण तू जर वापरत नसतील, समोर बसून फिजिकली बसणं आणि प्रामाणिक बसणं, लक्ष देणं, फरक असतो रे, खूप फरक असतो. एवढ्या जवळ एवढं सगळं असताना आपल्या डोक्यात वेगळंच काय चालू असेल तर कोण काय करणार याच्यावर? हा, मग तुमच्या लक्षात आलं की जर मला जर सांगायचं असेल तर तुम्ही सांगितलेली कॅसेट मी माझ्या भाषेत सांगत असतो. मी काय म्हटलं? दी बघा, दी इम्प्युअर. आता इम्प्युअर म्हटल्यानंतर काही लोक म्हणतात त्याला ब्रॅकेट करा आणि काय लिहा? हा, दी एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. The extrinsic semiconductor which is formed by adding कसली impurity? Very good बाळांनो, pentavalent impurity is known as or is called as काय म्हणाला तुम्ही त्याला? एन टाईप सेमीकंडक्टर. हे खरं तर असलं नाही, ते नंतरच डिफाईन वगैरे करायला पाहिजे, पण चला तुम्हाला सवय लागली असं बोलायचं वगैरे. समजलंय का? मग त्याचं एक्सप्लेनेशन असलं पाहिजे की बाबा हे कसं करत असतील. आता मेथड मी सांगितलं होतं 3 असतील वगैरे वगैरे. त्याच्यातले आपण ना बॉम्बार्डिंग मेथड वापरू. बॉम्बार्डिंग.
एक मेथड, 3 मेथड शिकवलं तुम्हाला, त्यातली एक वापरूया. ठीक आहे. मग आता इमॅजिन करा, आता आपण अगोदर बेस 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 कळतो ना तुम्हाला, मला वाटतं पिझ्झा वगैरे ते पिझ्झा बेस वगैरे ऐकलेला असतं आपण, केकचा बेस ऐकलेला असतो, त्याच्यावर वेगळं ठेवायचं. तसं बेसचा अर्थ काय आला? बेस. तसं आपण एक बेस घेऊया, त्याला सबट्रेट पण काही लोक म्हणतात, त्याच्यावर बाकीचं ओतलं जातं. तुम्ही जर कधी पिझ्झा खाल्ला असेल, बघितला असेल, तर बेस त्याच्यावर सगळं टाकलं जातं, बरोबर आहे की नाही? रात्रीच्या परवाच्या 8 दिवसाच्या भाज्या वगैरे सगळ्या टाकतात त्याच्यावर, मस्त मस्त गरम करतात. नाही नाही का? चांगलं असतं का? ओनली इंडियन फूड. व्हेरी गुड. वडा पाहून मला एक गोष्ट आठवली, नंतर सांगतो मी, वेळ भेटला. यायची जागेवरती आता आपल्याकडे अगोदर काय असेल? बेस ना. आता हा पूर्ण बोर्ड, हा जो दिसतो ना तुम्हाला, हा तो बोर्ड म्हणजे आपल्यासाठी कोण असेल? बेस. बरोबर आहे की नाही? आता त्याच्यावर मग ती डोबळी मिरची टाकायची, थोडस गाजर टाकायची, थोडस पिझ्झा काय म्हणतात, चीज टाकायचं, चटणी मीठ मसाला टाकायचा, जे काय आहे सॉस बीस बाराबानगडी ते त्याच्यावर टाकत राहता ना तुम्ही. का अगोदर सगळं वत्ता पुन्हा त्याच्यावरती आणून चिटकवता वरती बेस? तसं नाही. आणि तसं काय नाही, आपल्याला सवय असते. आम्ही खूप खूप लहान होतो बाळांनो, 4थीच्या आतच असेल त्यावेळेस आम्हाला पण तसंच भेटायचं. कसं? तर एक भाकरीचा तुकडा, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि त्याला ते आपल्याकडं त्यावेळेस लोणचं प्रचलित एवढं नव्हतं, आपल्याकडे खारा असतो, खार येलो कलरचा, पिवळा, बरोबर आहे की नाही? लोणचं मग नंतर कळायला लागलं, त्या डब्यामध्ये येतात वगैरे. आता लोकांना लोणचं माहितीये, खार कळेल ना. आपल्याकडे ओरिजिनल काय? खार असं. मग ते आमच्यासाठी बेस कोण? तर भाकरीचा तुकडा. मग आई काय करणार? फार तर फार आपल्या हुशार असते, ती भाकरीचा वरचा जो तुकडा असतो, पापुद्रा म्हणा त्याला, एकदम पातळ लेअर, ती काढणार मस्तपैकी. त्यावेळेस जाम सॉस असल्या कॉन्सेप्ट आईलाच माहित नव्हते, आपल्याला कुठून काढणार? ती खाराची फोड भरणीतली घ्यायची, ती फोड घासली त्या भाकरीच्या तुकड्याला, बरोबर आहे की नाही? केला रोल, आपल्याकडे आला क्रीम रोल, बरोबर आहे की नाही? हे खाल्लंय का नाही कोणी कधी? कदाचित तुम्ही नसेल, तुम्ही बाहेरून आल्यामुळे मेट्रोमध्ये राहिले, असलं खाल्लंय ना सगळ्यांनी. खाय की नाही बाई? खाय ना बरं का? हा. मग बेस कुठला होता? भाकर. त्याच्यावर काय चढवलं आपण? खार मीठ म्हणतो आपण त्याला, बरोबर ना? त्यात मीठ पण असतं. काय झालं? खायचंय? नाही का? मग एक्झॅक्टली ही आमची काय आहे? म्हणजे भाकर आहे, बरोबर ना? मग आता ही भाकर प्युअर भाकर आहे. मग आम्ही यासाठी काय घ्यायचं ते घ्यायचं. मी आता म्हटलं याच्यामध्ये एन नंबर ऑफ, काय एन नका, आता एन नको, इन्फानाइट घेऊ, कारण एन शब्द दुसऱ्या गोष्टीला वापरायचं. इन्फानाइट नंबर ऑफ ऍटम्स आहे. मध्ये कशाचं तर म्हणावं लागेल. चला, मी म्हटलं हे आहे जर्मेनियम आहे. काय म्हटलं? हे जर्मेनियम आहे. किंवा तुम्हाला गरज वाटली तुम्ही काय घ्या, काय 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 आमचं ऑब्जेक्शन काहीच नाही. एवढे सगळे आयटम्स आहेत. मग आता ते झूम 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 केले की तुम्हाला माहित आहे ते स्ट्रक्चर असं दिसेल ना रे बऱ्यापैकी. ते जर तुम्ही झूम 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 करून बघायला लागलात तर मला असं वाटतं असं दिसेल. गोल, इकडं एक गोल, इकडं एक गोल, इथं एक गोल, इथं एक गोल, इथं पण 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 गोल, 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 गोल. येतो बस तिथं. ओके, हे सगळ्यांची साईज सेम आहे असं तुम्ही अज्युम करायचं. अरे करायचं रे, हा आहे असं तुम्ही अज्युम करायचं. जर कोणी केलं नाही तर त्याला असं हाणतो ना मी. ओके, कळलं का? मग हे सगळे सगळे कोण आहेत? तुम्ही सिलिकॉन म्हणून का जर्मनी एकदा सांगा. चला, सिलिकॉन तर कारण लेकरांना आपल्यासारखं आवडतं, सिली असतं ना, मग सिलिकॉन सिलिकॉन. आपण जिनियस असल्यामुळे जर्मेनियम गेलो होतो, पण तुम्ही आता तुमच्याकडे बघून मी म्हणलं चला सिली तर सिली. हा, सगळेच्या सगळे कोण?
सिलिकॉन. मग यांचं बॉन्डिंग स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे ना, असं बॉन्डिंग आहे ना स्ट्रॉंग, सगळं असं 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 बॉन्डिंग आहे. आता याचा हे दोघं नसतील ना, नाहीतर एका दशानं म्हणून हे दोनच कश काय इमॅजिन होतं ना पुढचं. म्हणून तर आम्ही एवढं. मग तसं तर मला आयुष्यभर जर गेलो तर दाखवता येणारच नाही. दाखवता येईल का तसं? कधीच आयुष्यात पूर्ण होणार नाही ते स्ट्रक्चर. करा करा जोक करा, पण जेव्हा मी तुमच्याकडे येईल ना तुम्हाला माहित आहे ब्रह्मा कमी पडले का आजचं काय. आजचा कोटात हे ना, हे ना कुठं रे बाळा, हे का? वा वा वा. मग असं असेल ना रे, आयुष्यात पहिल्यांदा एवढं ड्रॉ केलं मी. कधी कधी कंजूसपणा करायचं, नाही नाही आज नको आज नको. हा ह्याच्या बदल तुम्ही काय गिफ्ट वगैरे आणायचं असेल ना, तसं काय विषय असो 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 असो, त्याच बांबूने झोडपेन तुम्हाला नालाय का. बरं ठीक आहे, तुम्ही मला तो खायचा बांबू आणा, मी तुम्हाला दुसरा बांबू देतो. गबरे घाणेरड्या. हा चला टाइमपास बाजूला, येत्या जागेवरती. मग असे इन्फानाइट आयटम आहेत ना, सगळेच्या सगळे आयटम एकमेकांसोबत टाईटली बाउंडेड आहेत. म्हणजे याचा अर्थ हे एकमेकांना इझिली सोडायला तयार. बऱ्यापैकी टेम्परेचर जरी वाढलं तर ब्रेक होतील, पण रेअरली ब्रेक होतात. आता करायचं काय, करायचं काय, करायचं काय. मग आपण एक काम केलं, तर हे सगळ्या गोट्या 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 दिसतात ना, मग आपण पण एक गोटी घेतली. हा अट्टू हंटर काय म्हणायचं ते म्हणा. आता आपण चाललो गोट्या खेळायला. हा हा ते पण खेळू आपण नंतर, पण अगोदर कामाचं बघू. एकच मिनिट. मग आता मला सांगा, एक गोटी आणली, आता त्या गोटीचं नाव काय आहे, तर आपण म्हणूया आर्सेनिक. काय म्हणूया? आर्सेनिक. आर्सेनिकचा एक आयटम आणला, आणि आर्सेनिकचा आयटम एवढ्या 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 जोरात बंबार्ड केला, टाकला. बंबार्ड करणे म्हणजे लाईक गनने फायर केल्यासारखं. मग तो आयटम एवढा फास्ट गेला आणि इथल्या सिलिकॉनला काढलं त्याने आणि स्वतः जाऊन बसला. आता हा कोण आहे? आर्सेनिक आहे. पण आता मुद्दा हा आहे की इथला जो सिलिकॉन होता, त्या सिलिकॉनच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन होते. पण आता जो आर्सेनिक गेलाय, लक्षात आलं का? आता त्याच्याकडे आहेत किती? मग हे सगळं स्ट्रक्चर आहे तसं राहिलं, पण एक घोटाळा मिटवावा गेला का? आता एक्स्ट्रा एक इलेक्ट्रॉन शिल्लक राहिलाय. मग तो शिल्लक राहिलेला इलेक्ट्रॉन कुठे बसवायचा, तर मी इथं आणून बसवलाय थोड्या वेळासाठी. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की सगळं स्ट्रक्चर समजलं. आता याचे हे 4 1 2 3 आणि 4 समजा इलेक्ट्रॉन बसवले, पण 5वा कोणासोबत बॉन्डिंग करताय? कारण जर 5व्याची बॉन्डिंग करायची म्हटलं तर याच्याकडे 10 होतील ना. 5व्याची बॉन्डिंग करायची म्हटलं तर हा दुसऱ्याचा घेतलं 10 होतील ना, आणि आम्हाला लागतात किती? आता सगळाच गोंधळ आहे. मग त्या केसमध्ये बाळांनो आणखी हा इथंच आहे बरं का, आणखी हा इथं, याने याला सोडलेलं नाही. हा आर्सेनिकच्या जवळ आहे, पण त्या केसमध्ये तुम्ही इमॅजिन करा, याचं काम झालंय ना. याचं काम झालंय म्हणलं याच्याकडे किती लक्ष असेल तुम्हीच इमॅजिन करा. मग हा याच्यासोबत बांधला गेलाय का, तर बांधला गेलाय, पण एनर्जी किती आहे, तर इतकी कमी आहे, इतकी कमी आहे. तुम्ही इमॅजिन करणार नाही की या केसमध्ये या दोन्हीमध्ये एनर्जी जर बघितली तर 0.01 इलेक्ट्रॉन व्होल्टच्या आसपास असते. मग तुम्ही बघितलं होतं प्युअर मटेरियल मध्ये 1.1 0.7 अशा असायची ना. त्याच्या कंपॅरिझन मध्ये बघा, याच्या कंपॅरिझन मध्ये 70 पटींचा फरक पडला ना. याच्यात तर किती पटींचा फरक पडेल? 110 पटींचा फरक पडेल. गणित कळतं ना तेवढं तरी? कसं काय कुठलं काय बोलायला कळालं का? एक हा 0 1 आहे, हा तर हा 70 असेल ना. नसेल कळत तर बघा रे जरा 4थीला 5वीला जाऊन, हा 70 असा ना आणि हा असा ना. मग ओरिजिनल केस मध्ये प्युअर मध्ये 70 पटीने जास्त स्ट्रेनने त्याला बांधून ठेवलं होतं. जर तुम्ही सिलिकॉन घेतला तर 110 पटीने बांधून, 110 पटीने टाइम्स म्हणलं, टाइमचा अर्थ कळतो ना, एवढा स्ट्रॉंगली ते बाउंडेड होते, त्याच्यामुळे इझिली बाउंड ब्रेक होत नव्हते. इथं किती कमी एनर्जी लक्षात येतं का? मग बाळांनो ही डोनर लेवल जे असते ना, ही डोनर लेवल मी पुढे ग्राफने दाखवणार, ही लक्षात असू दे, ही स्पेशल केस. मग तुमच्या लक्षात आलं असेल की मी जवळजवळ 10 कोटी सिलिकॉन ऍटमच्या मागे एक काय टाकलं? मी आर्सेनिक टाकलं.
मग 1 आर्सेनिक टाकला की 1 इलेक्ट्रॉन मला भेटतं, आणि 1,00,000 आर्सेनिक टाकलं की 1,00,000 इलेक्ट्रॉन मला भेटतं. पण ऍक्च्युअल मध्ये इथं मात्र थोडस वेगळा स्टडी आपल्याला करायचा असतो, आणि तिथं तुमचं लक्ष असलं पाहिजे. इथपर्यंत 100% कळलं असेल असं मला वाटतं. आता इथून थोडस 2 वेगळ्या अँगलने जायचंय आपल्याला. एक, याला तुम्ही इम्प्युरिटी म्हणलाय ना तुम्ही, हा, इम्प्युरिटीच्या अँगल मध्ये 1 बघायचंय. आणि मग जर आपण थोडं हीट वाढवली, टेम्परेचर वाढवलं, तर एवढ्यांपैकी एक तरी बॉन्ड ब्रेक होईल ना. इमॅजिन करा बाळांनो की या केसमध्ये तुम्ही काय केलं, तर तुम्ही 10⁵ आर्सेनिक टाकले. किती टाकले? 1,00,000 टाकले. मग आता 10 कोटी असतील तर 1, मग 1,00,000साठी किती आयटम असतील गणित होतं तुम्हाला. मग तुम्ही त्या क्रिस्टलमध्ये किती, किंवा तेवढं मोठं त्रास देत असेल तर इमॅजिन करा की असं सोपं समजा 100 आयटम टाकले तुम्ही आर्सेनिकचे. कशाचे टाकले? आर्सेनिकचे 100 आयटम टाकल्यानंतर एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन पण किती झाले? 100च. म्हणजे इलेक्ट्रॉन किती वाढलेत? 100. म्हणजे चार्ज कॅरी करण्यासाठी तुमच्याकडे अवेलेबल लगेच आहेत का? नाही, पण लगेच होऊ पण शकतात. थोडी हिट दिली का, कारण हे किती थोड्या एनर्जीने बांधले, थोडी हिट दिली की हा बॉन्ड काय होणार? ब्रेक, आणि तो फ्री येणार. म्हणजे थोडक्यात ही एनर्जी तुम्ही निग्लिजिबल सोडूनच द्या. 100 आर्सेनिक टाकले की 100 इलेक्ट्रॉन तुम्हाला भेटायला लागले ना. आणि एवढं करत असताना समजा बाळांनो इथला, आता तुम्ही थोडीशी हिट वाढवली ना, मग एवढ्या सगळ्यांमध्ये समजा इथला एक बॉन्ड जो आहे, एक बॉन्ड ब्रेक झाला. एवढ्या सगळ्यांमध्ये एक बॉन्ड ब्रेक झाला की इकडे हा इलेक्ट्रॉन निघून गेला ना, मग इथं काय तयार झाला? होल तयार झाला. आता डोक्यात घुसा नीट बरं का, की इम्प्युरिटी टाकल्यामुळे किती तुमचे आर्सेनिक टाकले तुम्ही? 100 टाकल्यामुळे इलेक्ट्रॉन किती मिळाले? 100. मग 1,000 आर्सेनिक टाकले असते तर 1,000 इलेक्ट्रॉन मिळाले असते. आणि इकडे जेवढे आर्सेनिक टाकतात तेवढे इलेक्ट्रॉन मिळतात. प्लस ती हीट वाढवल्यामुळे इथं 1, 2, 4 असे तरी बॉन्ड ब्रेक होतील ना. आम्ही एकच बॉन्ड घेतला, किंवा इकडे 1,000 घेतलं तर इथं 10 बॉन्ड घेतले. समजलं का? एवढं छोटं घेतोय, पण 100 आहेत ना, एकच घेतला. 100च्या मागे एकच म्हटलं. मग एक बॉन्ड ब्रेक झाल्यास होल किती तयार झाले, आणि इलेक्ट्रॉन 1. इथं किती इलेक्ट्रॉन आहेत? 100. 101 झाले. त्याच्यातले 100 कोणामुळे वाढले? आर्सेनिक. आणि 1 कोणामुळे वाढला? तर बॉन्ड ओरिजिनल ब्रेक झाले, इंट्रिन्सिकचे बॉन्ड ब्रेक झाले, आणि एक होल क्रिएट झाल्यामुळे 1 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाला. मग या केसमध्ये काय घडलं, तर 101 झाले इलेक्ट्रॉन आणि 1 काय झाला? बरोबर आहे का? मग आता मला सांगा, टोटल चार्ज कॅरियर्स तुमचे, टोटल चार्ज कॅरियर्स किती झाले? 102. 102 पैकी 101 कोण आहेत? इलेक्ट्रॉन. 101 कोण आहेत, आणि 1 कोण आहे तुमचा? मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की आर्सेनिक टाकला, पेंटाव्हॅलंट टाकला, म्हणजे एन टाईप टाकलं ना. एन टाईप म्हणजे तुमच्या आता लक्षात आलं असेल, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन झाले समजा 100, आणि नंबर ऑफ होल्स किती झाला? फक्त एक उदाहरण घेतोय, फक्त मला ह्याच्यातून हे समजून सांगायचंय, इन दॅट केस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर व्हेरी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू नंबर ऑफ. मग डॉमिनेशन कुठल्या चार्जचं वाढलंय? इलेक्ट्रॉनचं. मेजॉरिटी कुणाची आहे? इलेक्ट्रॉनची. म्हणून त्याला म्हटलं जातं एन टाईप. करंट कुणामुळे तयार व्हायलाय? मग याचा अर्थ होल्स मुळे नाही का? तर आहे रे बाबांनो, पण एवढा निग्लिजिबल आहे की लॉजिक म्हणतो त्याचा विचार करू नको. बरोबर आहे की नाही? 99% करंट कोण बनवायलंय? इलेक्ट्रॉन. आणि तो कुठे होलचं सांगायला लागला? लक्षात आलं का? मग हे खरं समजलेलं आहे का? जर हे समजलं असेल तर आता आपण याला थोडस बाजूला घेऊया, इकडे घेऊया, आणि आता याला शांत डोक्याने याचं एनर्जी लेवल अनालिसिस करूया. मग तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे बाळांनो की नक्कीच मी जर याला थोडस असं दाखवलं, आतमधल्या लेवल्स किंवा आतमधले बँड्स मी कधीच बघत नाही. आपल्यासाठी महत्वाचा कुठला बँड असेल? व्हेरी गुड, व्हॅलेन्स बँड. बरोबर आहे का? आणि त्याच्यानंतर बऱ्यापैकी जवळ कोण असलं पाहिजे? कंडक्शन बँड. काय म्हणे? कंडक्शन बँड. ठीक आहे, काय अडचण नाही. असं करू नका. एखाद्या वेळेस चुकलं तर आती पण हसू नका, कारण काय होतं,
मग ते नेक्स्ट टाइम उत्तर येत असतं तरी उत्तर देत नाही, आपलं चुकतं का काय अडचण नाही. ओके, हा कंडक्शन बँड अँड झालं. मी सुद्धा बोलतो ना माझ्याकडे बरंच चुकतो, बऱ्याचदा चुकतो. लांब कशाला, सईला सई म्हणताना मी परी म्हणतो, परीला सई म्हणतो, होतं माझ्याकडून सुद्धा, काय नसतं त्याचं. आपण फ्लो मध्ये बोलत जाताना कधी कधी होतं. हे आणि हे सिंक नाही ना झालं सोबत की होतं तसं. मग आता मला सांगा, हे क्लिअर आहे? मग आता या केसमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, नीट समजून घ्या डायग्राम मध्ये आता काय सांगायचं मला. हे थोडस मी मगाशी सांगितलं, इंट्रेन्सिक प्युअर मध्ये त्याला वेगळं असतं, इकडे थोडं वेगळं होतं. का हे सगळं वेगळं होतं? कारण ह्याच्यात तुम्ही इम्प्युरिटी ऍड केल्यामुळे ते बदललेलं असतं. आता कसं होतं बघा, की इमॅजिन करा बाळांनो, आता आपण जसं बोललो की मी म्हटलं 100 इलेक्ट्रॉनच्या मागे एक बॉन्ड ब्रेक होता, तर 1000 घेतले तर 10 होतील इकडे, असं बोलल्यासारखं. मग समजा बाळांनो, आपण आता एक उदाहरण दाखवलं की याच्यामध्ये आर्सेनिक तुम्ही किती ऍड केले? 100. आर्सेनिक 100 केले तर होतं काय? तर आता मला सांगा, आर्सेनिक 100 टाकल्यानंतर प्रत्येकाच्या जवळ एक एक इलेक्ट्रॉन असणार ना, मग तो पूर्ण कंडक्शन मध्ये गेला असतो का आणखी त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो? कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो? तर त्या आर्सेनिकच्याच असतो. तो कंडक्शन मध्ये गेलेला नाही, त्याच्या व्हॅलन्स मध्ये पण नाही, तो बाहेर आहे थोडासा. मग नेमकं काय, व्हॅलन्स मध्ये पण नाही, कंडक्शन मध्ये पण नाही, तर तो कुठं असतो? तर तो फॉरबिडन मध्ये राहिला असतो. कुठे राहिला असतो? आणि आता मग ही फॉरबिडन एवढी मोठी गॅप आहे, आता ह्याच्यामध्ये नेमकं कुठं असतं? तर बाळांनो तुम्हाला विश्वास बसत नाही, तो एकदम कंडक्शन बँडच्या असं जवळ असतो. कोणाच्या बँडच्या जवळ असतं? मग तुम्ही म्हणाल का बरं जवळ? कारण थोडी एनर्जी आहे, लगेच कुठे जातो तो? कंडक्शन मध्ये. मग हा गॅप किती असतो? तर हा 0.01 इलेक्ट्रॉन, एवढा छोटा गॅप आहे ना, इतका छोटा गॅप आहे. आणि मग याला जर थोडी एनर्जी भेटली की तो कुठे जाणार? म्हणून बाळांनो, जर तुम्ही थोडीही हीट एनर्जी दिली की मॅक्झिमम, आता हे 100 टाकले होते तर 100चे 100 इलेक्ट्रॉन इथं जाऊन बसतील ना तुमचे, कुठं? कंडक्शन बँड मध्ये. इमॅजिन करा, हे तुमचे 100 इलेक्ट्रॉन कुठं जाऊन बसले? कंडक्शन मुळे. 100चे 100 गेले, प्लस हीट वाढवल्यानंतर इथलं किती बॉन्ड ब्रेक दाखवतो? एक दाखवता, दोन दाखवता? दोन तर दाखवा कमीत कमी. आणखी दाखवायचं घेतलंय एखादा? दाखवायचं का एक? समजा इथला पण एक बॉन्ड ब्रेक झाला, इथं होल क्रिएट झाला, तर इथं इलेक्ट्रॉन आला. मग त्यावेळेस होल्स कुठं असतात ऑलवेज? तर व्हॅलन्स मध्येच होल असतात ना. मग इथे एक होल दाखवला आणि इथे एक होल दाखवला. आता ह्या दोन होल मुळे परत वरती 2 इलेक्ट्रॉन वाढले, बरोबर आहे की नाही? मग या केसमध्ये 102 काय झाले? इलेक्ट्रॉन्स ना, आणि 2 काय झाले? बरोबर आहे का? मग टोटल तुमचे चार्ज कॅरियर्स किती झाले? 102 प्लस म्हणजे झाले 100. त्याच्यामध्ये नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स व्हेरी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर्ड टू नंबर ऑफ. कॉन्सेप्ट समजते का? एनर्जी लेवल डायग्राम तशीच का बनते कळतंय का? नक्की कळालं का तुम्हाला? आणि मग एवढं सगळं असताना तुम्हाला एक साधी सोपी गोष्ट कळायला पाहिजे की याचं जे करंट कंडक्शन होतं ते आता कसं होतं. याचं जे करंट कंडक्शन आहे ना, ते पण आपल्याला आता बघायचं. इथपर्यंत सगळ्यांना कळालं आहे का? नक्की. आता याचं करंट कंडक्शन खूप इंटरेस्टिंग आहे. याचं करंट कंडक्शन मेटल सारखं होतं. कोणासारखं होतं? कसं होतं ते आता मी तुम्हाला सांगतो, नीट बघा त्याच्यानं. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की करंट कॉन्ट्रीब्युशन मध्ये मग तुम्ही इलेक्ट्रॉनलाच का घेता, होल्सला का घेत नाही, ते पण तुमच्या लक्षात येईल लगेच. पण इथपर्यंत सगळे सोबत आहात का? खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. आणि ज्यांचा चॅप्टर झाला त्यांना आता कळायला असेल की मी तुम्हाला त्या दिवशी म्हणलो होते हे एवढं सोपं आहे, प्रत्येकाला कळतं, फक्त तुम्हाला माहित असायला हवं. मी काल मध्ये एकदा म्हटलं होतं, तुम्हाला काही ना काही गोष्ट मिळवण्यासाठी काहीतरी पे करावं लागतं. तुम्हाला ज्ञान मिळवण्यासाठी काही लोक लगेच म्हणले फीस पे करावी लागते. सॉरी बाळांनो, सगळ्यात साधा माझा प्रश्न आहे, सगळ्याच लेकरांनी फीस भरलेली आहे, तरी सुद्धा सगळ्यांनाच तेवढे मार्क्स पडतात का? सगळ्यांनाच कळतं. इथं बसताय फीस भरली म्हणून, पण ज्याचं लक्ष आहे त्यालाच ज्ञान मिळते ना. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी यू हॅव टू पे अटेन्शन. लक्षात आलं का? यू हॅव टू पे अटेन्शन. लक्षात येते कॉन्सेप्ट किती सुंदर आहे. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी पे करायचं, काय? अटेन्शन पे करायचं. मग तुम्हाला जर हे समजलं असेल तर आता याचं करंट कंडक्शन मी मात्र थोडस वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. कसं दाखवतोय ते बघा. आता हे एवढं मोठं क्रिस्टल आहे ना, आता ते बेस आहे ना, त्याचे तुम्ही इम्प्युरिटी ऍड केले ना. मग इम्प्युरिटी ऍड केल्यानंतर नेमकं काय झालंय, किंवा इकडे आपण याची हेल्प घेऊ थोडस. थांबा, मला असं वाटतं इथंच ऍडजस्ट होईल आपलं. एकच मिनिट. इथं. हा, तर आता नीट बघा, मजेशीर बघा.
आता हे सगळ्याच्या सगळं तुमचं क्रिस्टल जे आहे ते मी असं दाखवतो. हे एवढं सगळं मोठं मी असं दाखवलं तर चालेल का? हे सगळं हे एवढं मोठं असं दाखवलं. मग याच्यामध्ये तुमचे खूप सारे सिलिकॉनचे आयटम आहेत आणि खूप कमी आर्सेनिकचे. पण ज्यावेळेस तुम्ही आर्सेनिकचे आयटम टाकले आणि आर्सेनिकनं आपला एक इलेक्ट्रॉन देऊन टाकला ना, आता तुम्ही मला सांगा, आर्सेनिकनं आपला इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे आर्सेनिक कोण झालाय? डोनर ना रे बाळांनो. मग जर आर्सेनिक डोनर असेल, आर्सेनिकनं स्वतःचा इलेक्ट्रॉन देऊन टाकलाय, मग तुमच्या डोक्यात काय? तर इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याला तुम्ही पॉझिटिव्हली चार्ज ॲटम म्हणणार का निगेटिव्हली चार्ज ॲटम म्हणणार? कारण त्याचं नेचर झालंय कसं? डोनर झालंय. मग त्या केसमध्ये आर्सेनिक जो आहे तो कोणासारखं वागेल? पॉझिटिव्हली चार्ज ॲटम सारखा वागतो. तो कोणासारखा? ॲटम. पॉझिटिव्हली चार्ज ॲटम झाला तो. मग त्या केसमध्ये होतं काय? तर हे पॉझिटिव्हली चार्ज आर्सेनिकचे ॲटम तुम्हाला दिसतात असे, आणि मग निगेटिव्हली चार्ज फ्री इलेक्ट्रॉन्स. तुम्हाला माहित आहे जेवढे पॉझिटिव्हली चार्ज ॲटम असतील तेवढे प्लस बॉन्ड हिटमुळे काही बॉन्ड ब्रेक झाले थोडेफार, त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन वाढलेले असतात. पण जेवढे पॉझिटिव्हली चार्ज ॲटम, जेवढे आर्सेनिक आहेत तेवढे जवळजवळ तेवढेच इलेक्ट्रॉन झालेले असतात. तुमच्या लक्षात आलं हे तर मी आणखी मध्ये मध्ये दाखवत आहे. तुमच्या लक्षात येत आहे का? समजतंय का? आणि मग या केसमध्ये जर हे तुम्ही साध्या सोप्या जर भाषेत असं दाखवायचं म्हटलं तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही आर्सेनिक 100 टाकलेत, मग प्लस 100 आणि फ्री झालेले इलेक्ट्रॉन 100 असं तिथं चार्ज आम्हाला भेटायला पाहिजे. पण तसं तिथं होत नाही, कारण हा पॉझिटिव्हली चार्ज या सगळ्यासोबत कोव्हॅलेंट बॉन्डने काय केलेला असतो? बांधलेला असतो. मग तो मूव्ह होईल का? मग तो पळेल का? तो पळाला नाही तर तो पॉझिटिव्ह चार्ज करंट कॉन्ट्रीब्युट करेल का? नाही बाळांनो. मग ऍक्च्युअल करंट कॉन्ट्रीब्युशन कोण करतं? फ्री इलेक्ट्रॉनच करतात. आणि मग त्या केसमध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं ते. हे समजा तुमचं स्विच आहे, तर ही पॉझिटिव्ह प्लेटणार आहे, ही निगेटिव्ह, म्हणून हे कोण ऍक्ट होणार? पॉझिटिव्ह. हे कोण होणार? मग हे सगळेचे सगळे इलेक्ट्रॉन कोणाकडे जाणार? लक्षात आलं आहे का? मग करंट कॉन्ट्रीब्युशन साठी आपल्या कामाला कोण येतो? फ्री चार्ज. आणि तो कुठला आहे या केसमध्ये? तर इलेक्ट्रॉन्स आहेत. खूप रेअरली 100 घेतले तेव्हा 2 आम्ही काय घेतले होते? होल्स घेतले होते. मग याचा अर्थ पॉझिटिव्ह चार्जमुळे करंट नसतोच का? असतो. पण 100 घेतले, 1000 घेतले तर 1, 2, 3 आणि 4 आम्ही काय घेतो? होल्स घेतो. मग होल्स पॉझिटिव्ह कन्सिडर केले. होल जे आहेत ते कसे मूव्ह होतात ते पण आम्ही बघितलं. पण तुमच्या लक्षात आलं असेल करंट ड्यू टू इलेक्ट्रॉन इज व्हेरी व्हेरी लार्ज ऍज कम्पेअर टू करंट ड्यू टू होल्स. बरोबर आहे का? पण इंट्रिन्सिक मध्ये कसं होतं? इंट्रिन्सिक मध्ये कसं होतं माहिती आहे का तुम्हाला? करंट ड्यू टू इलेक्ट्रॉन इज इक्वल टू करंट ड्यू टू. बरोबर आहे का? कारण संख्या सगळ्यांची कशी होती? सेम होती. बरोबर आहे की नाही? आठवते का? जेवढे एक होल क्रिएट झाला की एक इलेक्ट्रॉन क्रिएट व्हायचा, कारण बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे होतं. इथं तसं नाही ना रे बाळांनो. इथं तुमच्या लक्षात आलं असेल, इथलं कारण समजलंय का? इथं तुम्ही 1000 आर्सेनिक टाकले असते तर 1000 काय भेटले असते? इलेक्ट्रॉन. आणि 5 बॉन्ड जर हिटमुळे ब्रेक झाले असे तर 5 होल भेटले असते प्लस 5 इलेक्ट्रॉन. लक्षात येतं का? मग 1005 काय झाले असते? फ्री इलेक्ट्रॉन आणि फक्त 5 होल्स. म्हणजे होलची संख्या म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचं डॉमिनेशन आहे का? नाही. खूप 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 कमी येतो. मग करंट कुणामुळे झाला? तर इथं समजलं आहे का? मग ज्याला एन टाईप नीट कळालाय त्याला पी टाईप खूप फास्ट कळेल. इथपर्यंत खरं खरं समजलं आहे का? 100% बाळांनो लक्षात आलं.